हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. आज आपण बनवतोय मुलांच्या टिफिनसाठी अगदी मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी. साबुदाणा बनवायला खूप सोपं आहे, पण तेवढाच किचकटसुद्धा आहे. कधी-कधी शाबू खूप मऊ लुसलुशीत होतो, कधी चिकट-चिवट होतो, तर कधी कडक होतो. हो की नाही? तर चला एकदम सोप्या पद्धतीने शाबू अगदी मऊ लुसलुशीत कसा बनवायचा ते पाहूया. शाबू भिजवण्यापासून ती मऊ लुसलुशीत खिचडी बनवण्यापर्यंत आपण सगळ्या टिप्स बघणार आहोत. सगळ्यात अगोदर आपल्याला जेवढा शाबू बनवायचा आहे तेवढा शाबू एका मोठ्या भांड्यात घ्यायचा आणि दोनदा स्वच्छ तो धुवून घ्यायचा. त्यामुळे काय होतं की त्याचा वरचा जो पांढरा स्टार्च असतो तो सगळा निघून जातो. आपण जर शाबू धुतला नाही तर त्याच्यामध्ये खूप स्टार्च राहतो आणि मग साबुदाण्याची खिचडी चिकट होते, गोळा झाल्यासारखी होते. त्यामुळे साबुदाणा धुवून घ्यायचा आणि शाबू जेवढा आपण घेतलं आहे त्याच्यावरती थोडंसं पाणी राहील एवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही पाहू शकता शाबू चांगला भिजलेला आहे. तर हा शाबू मी रात्रभर भिजवून घेतला आहे आणि मऊ असा शाबू चांगला भिजलेला आहे. आता आपल्याला इथे मिरच्या लागणार आहेत, तर मी इथे 9-10 मिरच्या बारीक कट करून घेतल्या. तुम्ही हवं तर मिक्सरमध्ये बारीक जाडसर वाटूनसुद्धा घेऊ शकतात. आणि 2 बटाटे असे बारीक पातळाचे काप करून घेतलेत. असा बटाटा चिरून घ्यायचा किंवा मग शिजवलेला बटाटासुद्धा वापरू शकतात. तर अशा पद्धतीने जर पातळ असे चिप्स केले, बारीक कापून घेतला तर पटकन तेलामध्ये तो फ्राय होतो आणि वेळसुद्धा लागत नाही. आणि सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे आपल्याला शेंगदाण्यांचा कूट आहे तो असा लालसर होईपर्यंत शेंगदाणे चांगले खमंग भाजायचे आणि नंतर त्याचं असं जाडसर शेंगदाण्यांचं वाटण करून घ्यायचं. खूप बारीक शेंगदाण्याचा कूट वापरायचा नाही. शेंगदाण्याचा कूट खूप बारीक वापरला तर मग खिचडी चिकट होते. त्यामुळे शेंगदाणे चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचे, थंड होऊ द्यायचे आणि मग जाडसर असं शेंगदाण्याचा कूट बनवून घ्यायचा. आता खिचडी बनवायला सुरुवात करूया. कढईमध्ये 3 पळी तेल टाकून घेतले. याच्यामध्ये स्वच्छ धुवून बटाटा घ्यायचा, एकदा पाण्यातून धुवून घ्यायचा आणि नंतर परत दुसऱ्या पाण्यात टाकायचा आणि तो सर्व बटाटा एका ताटात काढून घ्यायचा, म्हणजे त्याच्यातलं पाणी सगळं निथळून जातं. आणि नंतर हा बटाटा तेलामध्ये टाकून घ्यायचा. आता आपल्याला थोडा वेळ हा बटाटा फ्राय करून घ्यायचा आहे. तर कमी गॅसवरती हा बटाटा थोडा वेळ फ्राय करायचा, म्हणजे चांगला तो लगेच फ्राय होतो आणि मऊ होतो, शिजला जातो. तुम्हाला दिसत असेल याचे बबल्स कमी झालेत. असा बटाटा फ्राय झाला की याच्यामध्ये मिरची टाकून घ्यायची, म्हणजे मिरचीसुद्धा बटाट्यासोबत फ्राय होऊन जाते. तुम्हाला दिसत असेल मस्त असा आपला मऊ झाला आहे बटाटा आणि मिरचीसुद्धा फ्राय झाली आहे. दोन्ही चांगलं आपण भाजून घेतले आणि आपल्या मुलांना किती तिखट आवडतं त्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकतात. अगदी लहान मुलांसाठी बनवत असतात तर मग 3-4च मिरच्या वापरायच्या आहेत आणि खूप मोठी खिचडी बनवायची असेल तर 9-10 मिरच्या वापरायच्या. आणि एखादा बटाटा तोडून पाहायचा. बटाटा पटकन तुटला तर समजून जायचं की बटाटा आपला चांगला शिजलेला आहे. आणि शाबू हाताने व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आणि नंतर मग कढईमध्ये शाबू टाकून घ्यायचा. आता याच्यामध्ये लगेच आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्यांचा जाडसर कूट टाकून घ्यायचा. तर 1 वाटी एवढा मी शेंगदाण्याचा कूट बनवला, त्यातले 2-3 चमचे शिल्लक ठेवले आणि लागेल तसा शेंगदाण्याचा कूट वापरू शकतात. चवीनुसार मीठ टाकायचं, अगदी चिमटभर साखर टाकायची. यामुळे खिचडीची चव एकदम डबल होते आणि भन्नाट अशी खिचडीला चव येते. नक्की एकदा थोडीशी साखर टाकून पहा, खूप भारी खिचडी तयार होते. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस एकदम आता कमी ठेवायचा आहे. कमी गॅसवरती आपल्याला शाबूला चांगली वाफ काढून घ्यायची. आता सगळं एकजीव होईपर्यंत चांगलं मिक्स करून घेतले. आता याच्यावरती झाकण ठेवूया आणि कमी गॅसवरती वाफ काढून घ्यायची. चांगली वाफवून मऊ होईपर्यंत शाबूची खिचडी शिजवून घ्यायची, म्हणजे ती कडक पण होत नाही, चिकट चिवट होत नाही आणि साबुदाण्याचा दाणा चांगला मोकळा सुटसुटीत होतो पहा. तर थोड्या वेळाने लगेच झाकण उघडून घ्यायचं आणि परत तळापासून व्यवस्थित हे शाबू हलवून घ्यायचे आणि परत त्याच्यावरती झाकण ठेवायचं. थोड्या वेळ वाफ काढायची, परत झाकण खोलून ही शाबूची खिचडी हलवून घ्यायची. असं 3-4 वेळेस करायचं. पहा किती मऊ लुसलुशीत साबुदाण्याची खिचडी तयार होते. अजिबात त्याचे गोळे बनत नाही, चिकट चिवट होत नाही आणि भरपूर वेळ असाचा असा हा साबुदाणा मऊ लुसलुशीत राहतो. लहान मुलांसाठी बनवायची असेल तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्ही अशी मऊ लुसलुशीत शाबूची खिचडी बनवू शकतात. तर मी 4 ते 5 वेळेस झाकण ठेवून अधूनमधून हलवून परत झाकण ठेवून असं 4-5 वेळेस ही खिचडी अगदी मऊ लुसलुशीत होईपर्यंत वाफवून घेतली आणि तुम्हाला दिसत असेल अगदी मोकळा एक शाबूचा दाणा वेगळा सुटसुटीत झालेला आहे. अजिबात चिकट झालेले नाही आहे. तुम्हाला जवळून पण दाखवते. व्हिडिओमध्ये अशी दिसत असेल पण समोरून एवढी मऊ लुसलुशीत झाली होती ना, आणि माझ्या मुलांना अशीच मऊ लुसलुशीत खिचडी खूप जास्त आवडते. तर आता लगेच आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. तर हे पहा
एकदम झटपट आपली शाबूची खिचडी बनवून तयार आहे. अगदी छोट्या छोट्या टिप्स आहेत, जसे की शाबू चांगला मऊ भिजायला पाहिजे. पाणी शाबू भिजून थोडंसं वर राहील एवढं पाणी टाकायचं. 5 तास तरी शाबू चांगला भिजायला पाहिजे किंवा मग रात्रभर भिजवून घ्यायचा. आणि शेंगदाणे चांगले खमंग होईपर्यंत भाजून घ्यायचं. नंतर थंड झाले की त्याचं जाडसर कूट करून घ्यायचा. आणि अशा पद्धतीने शाबू बनवून पहा, खूप भारी होतो. आणि सगळं एकत्र टाकायचं. मीठ, थोडीशी साखरेची चिमट टाकायची. त्यामुळे काय होतं, सगळीकडे एकसारखं मीठ आणि साखरेची जी चव येणार आहे ती एकसारखी लागली जाते. त्यामुळे शाबू एकीकडे खारट एकीकडे फिका असा लागत नाही. तर छोट्या छोट्या टिप्स आहे, बनवायला तर किती सोपं आहे, तेवढाच किचकटसुद्धा आहे. तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि थोडी जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. असे साधे सोपे भन्नाट व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.